आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय हे सगळं? काय हे सगळं? हिला का किडनॅप केलंय तू? हे सगळं काय? धनंजय सर प्लीज ऐक. गप्पा बस. तुझ्याशी बोलतोय मी. तिला विचारलंय ना काय हे सुंदरी? अगं तिची काय सायली? ए रक्त. सायली 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 हिला आत्ताच्या आत्ता गाडीत टाकून हॉस्पिटलला घेऊन जा लगेच. लवकर पटकन. नाही धनंजय ऐका तिला. तू थांब तिकडेच. तुम्ही हिला घेऊन जा. सावकाश. ऐका माझं. हळू हळू हळू. धनंजय प्लीज माझ्यावरती एकदा विश्वास ठेवा. काही प्रश्न विचारता तिच्यावरती विश्वास. माझ्यापासून लांब राहा. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय काय अवस्था केली तुम्ही त्या मुलीची. का केलं तुम्ही दोघांनी असं? का? धनंजय तुम्ही जर ऐकणार असाल तर मी तुम्हाला सांगते की या मुलीचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे. काय बडबडताय तुम्ही? वेळ लागलाय का तुम्हाला? हिचं आणि अंडरवर्ल्डशी कनेक्शन काय संबंध आहे? सर प्लीज. तू तर काय बोलूच नकोस. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? अरे लाज वाटली पाहिजे तुला. या मुलीला मारण्यामध्ये तू पण सामील आहेस. तू मला सांगतोयस. हवलदार त्याला घेऊन जा. सुंदरी सांग सगळं खरं. गप्पास. सुंदरी प्लीज सांग सगळं. सुंदरी बोल. आता बोललास तर काय उपयोग नाही. सुंदरी सुंदरी बोल. सुंदरी. हा काय सांगतोय? पुरावा आहे ना तुमच्याकडे? या मुलीचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? हे बघा धनंजय माझ्याकडे पुरावे आहेत पण मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि कधीतरी माझ्यावरती ब्लाइंडली विश्वास ठेवा ना. मी काहीतरी बोलते याचा काहीतरी अर्थ असेल ना. प्लीज माझं एकदा ऐका. काय? तुझ्याकडे पुरावाच नाहीये. काय दाखवशील ग तू? काय पुरावे देणार आहेस? मला नाही सांगता येणार. तुझ्याकडे काही पुरावा असेल तर तुला सांगता येईल ना. सांग मला. या मुलीचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे म्हणतेस ना तू? तर हिचं कोणाशी कनेक्शन आहे? त्या व्यक्तीचं नाव सांग मला. बोल. तुझी ही शांतता सांगते की तुझ्याकडे काहीही पुरावे नाही आहेत. आणि मी सुंदरी मी तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही आता कलेक्टर नाही आहात. आणि या मुलीचे जरी अंडरवर्ल्डचे कनेक्शन असले ना तरी तुम्हाला कारवाई करायचा काहीही अधिकार नाहीये. तुम्ही एक सिव्हिलियन आहात आणि तुम्हाला जर काही कारवाई करायची असेल ना तर तिच्या विरोधात तुम्हाला पहिली FIR लॉन्च करावी लागेल. गुन्हा हातात घेण्याचा अधिकार तुमचा नाहीये. ठीक आहे मला मान्य आहे. मला मान्य मी कायदा हातात घेतला. मला तुम्ही म्हणता ते सगळं मान्य. पण त्याला काही कारण आहेत धनंजय. प्रत्येक गोष्ट जाणून घेतली पाहिजे असं नाहीये. पण ठीक तुम्ही ही जी चूक करताय ना त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार आहे. वेळ हातातून निघून गेल्यानंतर ना तुम्ही काही करू शकणार नाही. तुमचं हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि मी कशी बरोबर आहे हे तुम्हाला वेळ आल्यावर कळेल. मी जे बोलत होते ते योग्य होतं आणि तेव्हा वेळ निघून गेली असेल. मला चांगलंच माहितीये काय करायचंय. हवलदार. यस सर. बेड्या द्या. मी सुंदरी मोहिते सायलीला किडनॅप करण्याच्या आरोपाखाली
मी तुम्हाला अटक करतोय. ठीक आहे, तुमच्या दृष्टीने मी गुन्हेगार आहे ना, मग मला या गुन्ह्याची हवी ती शिक्षा द्या. चला धनंजय, मला माझी योग्य जागा दाखवा. प्लीज.
त्यांना दुसऱ्या तुरुंगात टाक. किती वेळ झाला धनंजयला जाऊन. फोन का लागत नाहीये धनंजयचा. काल रात्रीपासून घराबाहेर पडलेत. सायली मिळाली नसेल का धनंजयला. अरे देवा. म्हणजे काय झालंय. सायली ए बाळा हे बघ शांत हो. ये इकडे बस. हे पाणी पी. अगं हळूहळू. सायली काय झालंय सांगशील का मला. धनंजय काय झालंय सायलीला सांगाल का मला. कोणीतरी सांगा मला काय झालंय सायलीला नक्की. कोणी मारहाण केली तिला. धनंजय ज्या लोकांनी माझ्यावर आणि आरोवर हल्ला केला होता त्यांनीच मारलंय का तिला. अहो धनंजय बोला ना काहीतरी. कोणी मारलंय सायलीला. काय झालंय तिला. सुंदरी. सुंदरी नाही. माझा नाही विश्वास बसणार. अगं शक्य नाही आहे. सुंदरी नाही हे करणार. ती खूप चांगली मुलगी आहे. सुंदरीनेच केलंय काकू. हे सगळं सुंदरीने केलंय. तिनेच मला किडनॅप केलं आणि खूप मारलं. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे ना काकू. ठीक आहे तुम्ही धनंजय सरांनाच विचारा. धनंजय हो काय म्हणते ही. खरं आहे सुंदरीने केलंय हे. हो सुंदरीने केलंय. हे सगळं सुंदरीने केलंय आणि मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय ते सगळं. मी आताच तिला अटक करून लॉकअप मध्ये बंद करून आणलंय. अरे देवा. आणि त्यात ती एकटी नव्हती. तो कृष्ण तिच्या सोबत होता. सुंदरी असं नाही वागणार धनंजय. माझा नाही विश्वास बसत आहे. काकू भावना माणसाला वेड्यासारखं वागायला लावतात. मी धनंजय सरांसोबत आहे म्हणून सुंदरीने माझ्यासोबत हे सगळं केलं. मला धनंजय सरांनीच सांगितलं होतं नाटक करायला.
त्यांना सुंदरीला दाखवायचं होतं की आम्ही दोघं एकत्र आहोत, ते पटवायचं होतं आणि तिला ते पटलं. पण काकू सुंदरी तर मूव्ह ऑन झालीये. पण तिचं मत काय माहितीये का? तिचं मत आहे की धनंजय सरांनी मूव्ह ऑन व्हायचं नाही, म्हणून तिने हे सगळं केलं माझ्यासोबत. मला वाटतं सुंदरी खूप चांगली आहे, खूप सरळ मार्गी आहे, कधी कोणाचं वाईट नाही करू शकत. पण मलाच काही सुधारणा झाले की सुंदरी अशी पण वागू शकते. खूप मारलं मला तरी, खूप मारलं काकू, खूप मारलं. मला साधं पाणी पण पिऊन दिलं नाही. पाणी काय, मला साधं अन्न सुद्धा दिलं नाही. खूप हाल केले माझे. नाही राहायचे मला काकू इकडे, मला इकडून निघून जायचंय. हे सायली, मला इकडून निघून जायचंय. हे बघ मला असं नाही बोलायचं. हा, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. बस सुंदरीनं जे काही केलंय त्याबद्दल मी तुझी हात जोडून माफी मागते. पण प्लीज तू कुठेही जाऊ नकोस. सुंदरीनं हे जे काही केलंय त्याबद्दल सुंदरीला मी कधीही माफ करणार नाही. अरे मंगलताई, गुड मॉर्निंग. काय सुंदरी येईल की, काहीतरी करत बसली असेल तिच्या रूम मध्ये. तुम्ही घ्या. सुंदरी नाहीये खोलीत. सकाळी पण सावीची सगळी तयारी सगळं मीच केलं. तिला विचारलं की सुंदरी कुठे माहितीये का काही, तर ती नाही म्हणाली. सावीलाही माहित नाही. अक्काबाई बाहेर असेल, मी बघून येते. आजकाल ती मॉर्निंग वॉकला जाते ना, असेल बाहेर, मी बघून येते. तुम्ही घ्या. काय कळलं का? नाही अजून. आपली माणसं तिकडे गेली तेव्हा तिकडे सगळं शांत होतं. पियाचा पण काही पत्ता नाहीये. काय झालं? नाही, पोहे छान झाले सांगत होते तिला. अहो बाहेर पण नाही. एवढे सकाळी कुठे गेली असेल बरी सरू? मंगलात अगं काल सकाळपासून यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही बघ. रात्री पण घरी आले ना, मला लई काळजी वाटायला लागली. अगं अगं हो, तू शांत हो आधी, शांत हो. बघू आपण काहीतरी करू. मला एक सांग, तो जाताना काही सांगूनच नाही गेला का? ते काल सकाळी म्हणाले की ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर निघालोय. नंतर त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही, म्हणून मी आज सकाळी यांच्या ऑफिस मध्ये फोन केला. पण ते म्हटले कुठल्या ऑफिसच्या कामासाठी ते गेलेले नाहीत म्हणून. उलट 2 दिवस सुट्टे घेतले त्यांनी. अरे देवा. बरं तू शांत हो बरं आधी. प्रश्न होता, माजी कलेक्टर सुंदरी मोहिते यांनी तुमचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या पदावरून राजीनामा दिला होता. मात्र काल रात्री तुम्ही त्यांना अटक केली अशी बातमी आमच्यापर्यंत पोहोचली. काय घडलं? बरं, त्यांनी केलेल्या मदतीचा तुम्हाला विसर पडलाय का? नाही विसरलो मी. मला सगळं लक्षात आहे. त्यांनी जी माझी मदत केली त्यासाठी मी त्यांचा आजन्म ऋणी आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की मी माझं कर्तव्य विसरेन. त्यांनी एका मुलीला किडनॅप केलं होतं, त्यासाठीच आम्ही त्यांना अटक केली. मग ही गोष्ट खरी आहे का? त्या मुलीचं नाव सायली देशमुख आहे. हो. आणि ती तुमच्या घरात पीजी म्हणून राहते. हो. सॉरी सर, पण तुमच्या आणि सुंदरी मोहिते यांच्या नात्याबद्दल एक हिस्ट्री आहे. मग आपण असं समजू शकतो का की सुंदरी मोहिते यांनी पर्सनल रागामुळे हे सगळं करून आणलंय? या मागे जे काही कारण असेल ते आम्हाला कळल्यावरती आम्ही तुम्हाला कळवू. सरू, सरूने किडनॅप केलं ते पोरीला? हे कसं शक्य आहे? नाही. आणि धनंजय पण हे सगळं काय बोलत होता? आणि या सगळ्यामध्ये कृष्णाचं काय कनेक्शन आहे? देवा, काय चाललंय हे सगळं? काय समजेना. तू शांत हो. कमाल आहे.
धनंजयची कमाल वाटते मला. ओळखतो ना तो सुंदरीला. असं कसं वागू शकतो तो सुंदरी सोबत? नाही पण यात धनंजयची काय चूक आहे? जर सुंदरीने असं खरंच केलं असेल तर त्याला अटक करणं भागच आहे ना सुंदरीला. सरू हे असं काही करणं शक्य नाही. आणि ते म्हणतात की हे पण त्यांना सामील आहेत. नाही, मी शपथ घेऊन सांगते, माझा नवरा असं काही पण करणार नाही. मला काय वाटते माहितीये का, त्यांना कोणतरी की नाही या प्रकरणात सगळ्या अडकवलं असणार आहे. हा, कशाला अडकवणार? तू ऐकलं नाही का न्यूज मध्ये काय म्हणाले? कोणाला किडनॅप केलं होतं? बहुतेक सायली देशमुखला. आता सायली देशमुख कोण आहे? तर जिच्यासोबत धनंजयचं लग्न होणार होतं. मला डिनरला बोलवलं होतं, सुंदरीला डिनरला बोलवलं होतं. आमच्या दोघांसमोर त्याने तिला प्रपोज केलं होतं आणि लग्न करणारे दोघं हॅपी दिसत होते, प्रेमात दिसत होते. आता हे सुंदरीला आवडलेलं नसणार की आता ही कोण व्यक्ती आली अचानक धनंजयच्या आयुष्यात, माझ्या ऐवजी ही महत्वाची झाली का धनंजयला? आला असेल तिला राग, केलं किडनॅप. आदित्य, तोंड सांभाळून बोल. अहो पण मी काय केलं? मी तर फक्त बोलतोय. केलं तर सुंदरी नाही ना. माहिती तुम्ही सांगा, माझं काय चुकलं? मी काय चुकीचं बोलतोय का? खरं सांगू का, मलाही धक्काच बसलाय सुंदरीच्या वागण्याचा. म्हणजे त्या मुलीला इतका त्रास देण्याची गरज नव्हती, मला असं वाटतं, नाही का?